गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता दुकानला चाललोय. तांबाटी संपली. पहिल्यांदा तांबाटी घेऊन येतो, नंतर बघू काय असेल ते. येतो दुकानला जाऊन. तर आता आणले तांबाटे, पावडर डब्बा, घासणी, भांडे घासाची घासणी आणली. टाळाणू भांडीची घासणी संपली होती, ती घेऊन आलो. आपण आता दुपारच्या जेवणासाठी भात लावूया. का तर डाळ आणि भात खाऊनच जायचं कामाला. तर भेटतो आधी, करतो, मग बघू. बघायचं कशाला. तर भेटतो भावानं तुम्हाला थोड्या वेळाने. इथं स्कॅन करायचे, फोन पेने पैसे सोडायचे, तेव्हा खाली पाणी येतं. खाली दिसतंय नाव, ज्यांनी पैसे सोडले त्याने 20 लिटर पाणी येतंय 15 रुपयाचं. 52 डाळ भात शिजलेला आहे. ती डाळ बनवली होती, टमाटर, ती डाळ थोडीशी शिल्लक ठेवली खायला, अशी झालेले. आपण जर पाणीच आणलं नसतं तर मग डाळ शिजली नसतं, बरोबर आहे. पण सर्वात पहिला आपण पाणी आणायला गेलो. आता शिजली डाळ, झाली भाजी. आता जेवण करतो भावांनो, तुम्ही पण जेवा. भेटू थोड्या वेळ. चला आता निघालोय पाय पाय. लांब जावं लागते, जाण्याशिवाय पर्याय येतो. जातो बाय. कंपनीत नाही व्हिडिओ काढते ना, पण बघू, ट्राय करू. ही बूट घालून जात होतो. हे एक बूट फाटला होता हे, तर ते बूट आपला शॉपवर राहिला होता त्यांच्या. आज त्याला सवड गवली. त्याला 2 दिवस झाले सांगतोय, त्याने आणला. असू द्या. सॉक्स पण नव्हता ना, त्यामुळं. तर चालतंय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.